मित्रांनो नमस्कार। आज आपण जागतिक आदिवासी दिनाबद्दल एक अप्रतिम भाषण बघणार आहोत। तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे। चला तर मग सुरू करूया। अशिक्षित गरीब जरी असलो आम्ही, निसर्ग देव आमच्या प्रत्येक मनी। अशिक्षित गरीब जरी असलो आम्ही, निसर्ग देव आमच्या प्रत्येक मनी। माणुसकीचे जपतो नाते, भेदभावना आमच्या ध्यानी। माणुसकीचे जपतो नाते, भेदभावना आमच्या ध्यानी। सन्मान्य व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, माझे वंदनीय गुरुजन वर्ग, उपस्थित ग्रामस्थ, पालक आणि माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम माझ्या सर्व भारतवासियांना आजच्या जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। मित्रांनो, संयुक्त राष्ट्रसंघाने 1994 ला घोषित केल्यापासून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगभरात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे। आदिवासी म्हटले की आपल्या समोर डोंगर दऱ्यांत जंगलात राहणारा, उघडा नागडा असणारा, ओबड धोबड चेहऱ्याचा व जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज येतो। जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जीवाने सर्वांत आधी जन्म घेतला तो म्हणजे आदिवासी। आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत त्या सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासी आहे। आदिवासींची लोककला, चित्रकला, नृत्य, गायन, वादन व शिल्पकला याला आजच्या विकसित व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अक्षरशः तोड नाही। आदिवासी समाजाने खऱ्या अर्थाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जंगलाचे रक्षण करून निसर्गाचा समतोल राखण्याचे मोलाचे काम केले आहे। आदिवासी समाजाची स्वतंत्र अशी जीवनशैली आहे। रूढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक कायदे यांच्या आधारे स्वशासन अशी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्था अस्तित्वात होती। इंग्रजांच्या काळामध्ये त्यांचा जमीन व जंगलावरील हक्क हिरावला गेल्याने त्यांच्या स्वयंपूर्ण समाजव्यवस्थेला तडा गेला आणि त्यांचे जीवन परावलंबी झाले। त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। गरिबी, अज्ञान, आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी, मजुरी व अंधश्रद्धा या अनेक समस्या त्यांच्या पुढे आवासून उभ्या आहेत। मित्र हो, विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर असणाऱ्या आदिवासी समाजाला पेसा कायद्यामुळे विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळत आहे। या समाजातून स्पर्धा परीक्षांमधूनही नैपुण्य दाखविणाऱ्यांचा टक्का वाढला आहे। शिक्षणाबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही आदिवासी वीरांनी अनमोल असे योगदान दिले आहे। क्रांतिकारक बाबूराव आडमाके, नारायणसिंह उईके, राघोजी भांगरे, भक्त बुलंदशहा, दलपतशहा, रघुनाथशहा, वीरांगना राणी दुर्गावती मडावी, कुमरा भीमा व जननायक बिरसा मुंडा यांचे योगदान अविस्मरणीय आहे। शेवटी मला फक्त इतकेच म्हणावेसे वाटते, नातं माझं निसर्गाशी, झाडे वेली पशु पक्षी सारे। नातं माझं निसर्गाशी, झाडे वेली पशु पक्षी सारे, आहेत माझे मित्र खरे। मंजुळ पावरी वाजे, आम्ही आहोत जंगलाचे राजे। आम्ही आहोत जंगलाचे राजे। सर्व समाज बांधवांनी आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे विनम्र आवाहन करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। धन्यवाद। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।